खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या बरोबर आहेत. खासदार ओमराजेजी, खरं तर 3 दिवसानंतर ही सगळी 20 तारखेला आता निकाल लागणार आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे माझ्या परिवारानं आणि समत काजींच्या परिवारानं गेली 20 वर्ष 13 दिवस ह्या निकालाची प्रतीक्षा केलेली आहे. फार मोठा संघर्ष दोन्ही कुटुंबांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि दोन्ही परिवाराची अपेक्षा इतकीच आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा. खरं तर आज निकालासाठीची तारीख ठरवण्यात आली होती, पण काही तांत्रिक गोष्टीमुळं हा निकाल 3 दिवसानं पुढे ढकलण्यात आला आहे. 20 तारीख देण्यात आलेली आहे. 20 जूनला न्यायदेवता न्याय करेल ह्या प्रतीक्षेत दोन्ही कुटुंब. तो तुमचे राजकीय विरोधक असलेले राणा पाटील सध्या भाजपमध्ये, तुम्हाला विश्वास आहे का? खरं तर सत्तेमध्ये ते सत्तेत आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल म्हणून लोकशाही मार्गाने? मला नियतीवर विश्वास आहे. नियती कधीच कुणाला सोडत नसते आणि सोडणार नाही. खरं तर एक वेगळा राजकीय विषय आहे. तुम्ही खरं तर शिंदेची शिवसेना, मी त्या राजकीय गोष्टीवर काही बोलणार नाही. माझ्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे. हा निकाल 20 तारखेच्या झाल्याच्या नंतर जे बोलायचं ते बोलेन. तुम्ही ठाकरेंना आता मला अरे आम्ही किती वेळ सांगायचं. खरं तर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर खासदार होते आपल्या बरोबर. ते म्हणतात की 20 तारखेला पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या निकालानंतरच मी आपली राजकीय भूमिका जी आहे ती मांडेन, अशा पद्धतीचं मत जे आहे ते ओमराजे निंबाळकर खासदार जे ठाकरे गटाचे आहेत धाराशिव या लोकसभा मतदारसंघाचे, त्यांनी आपल्यासोबत बोलताना दिलेले. व्हिडिओ इश गणेश रहाटेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.